माणसाच्या जीवनात एक निर्विवाद सत्य असतं आणि ते म्हणजे शांत झोप मिळणं. एक वेळ आलिशान गादी विकत घेता येईल, पण झोपेचं काय? कितीही पैसा ओतला तरी शांत झोप ही विकत घेता येत नाही. प्रत्येकाचं आरोग्य हे या झोपेवरच अवलंबून असतं. म्हणूनच चांगलं आरोग्य मिळावं असं वाटत असेल तर आपल्याजवळ असलेलं सुंदर असं शरीर याला फिट ठेवण्यासाठी जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पुणे व शिवधर्म न्यूज चॅनल घेऊन येत आहे फिट है तो हिट है. या मुलाखतीद्वारे आपले फॅमिली फिजिशियन वर्षानुवर्ष कसे फिट असतात त्याचा अनुभव घेऊन येत आहे. नक्की पहा फिट है तो हिट है. नमस्कार, मी डॉक्टर शुभदा जोशी, जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन पुणे इथली सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहे. जनरल असोसिएशन ही संस्था गेले 30 वर्ष पुण्यामध्ये सर्व स्तरावरती उत्तम कार्य करते. सध्याच्या कोविड काळामध्ये कोविड आणि फॅमिली फिजिशियन याबद्दलच्या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत आहेत नामांकित फॅमिली फिजिशियन डॉक्टर अनिल भांडवलकर. नमस्कार सर. डॉक्टर अनिल भांडवलकर हे सिंहगड रोड येथे गेले 27 वर्ष कार्यरत आहेत. ते आपल्या पुणे जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे माजी प्रेसिडेंट आहेत. त्याचसोबत ते सिंहगड रोड डॉक्टर्स असोसिएशनचे देखील माजी प्रेसिडेंट आहेत. सर हे एक उत्तम स्पोर्ट्समन पण आहे. या संदर्भातच सर मला असं विचारायचं आहे, सर्वसामान्य जनतेमध्ये एक असा प्रश्न आहे की तुमची जर रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनिटी चांगली असेल तर तुम्हाला कोरोना होणार नाही. याच्याबद्दल तुमचं मत काय सर? सर्वप्रथम शिवधर्म चॅनलचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी फॅमिली फिजिशियनला लोकांपर्यंत करोनाबाबतच्या जागृतीसाठी एक चांगलं माध्यम उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल मिस्टर राजपूत आणि शिवधर्म चॅनलचं मनापासून धन्यवाद. मॅडम, हा अतिशय चांगला प्रश्न आहे की तुमची जर इम्युनिटी चांगली असेल तर तुम्हाला करोना होणार नाही का? खरं तर आत्ताचंच बघा ना, आता IPL चालू होत्या. त्या IPLमध्ये बायोबदल नावाची एक एंटिटी होती की जेणेकरून खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग होऊ नये त्यासाठी त्यांनी एक व्यवस्थित प्रणाली निर्माण केली. वास्तविक ग्राउंडमध्ये सलग 5 ते 6 तास क्रिकेट खेळणं, त्यासाठी असणारी शारीरिक मेहनत, रोजचा व्यायाम, सतत आहार आणि सकारात्मक ही खेळाडूंमध्ये उपजतच असते. तरी सुद्धा IPLच्या खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झालाच. याचा अर्थ असा की तुमची इम्युनिटी ही कशावर अवलंबून असते. तर तुमचं नियमित व्यायाम असेल, सकस आहार असेल, सकारात्मक दृष्टिकोन असेल आणि योग्य विश्रांती असेल तर आपोआप तुमची इम्युनिटी डेव्हलप होते. पण याचा अर्थ असा निश्चित नाही की तुमची इम्युनिटी चांगली आहे म्हणून तुम्हाला कोरोनाचा संसर्ग होणार नाही. तर कोरोनाचा संसर्ग तुम्हाला निश्चितपणे होऊ शकतो जरी तुमची इम्युनिटी चांगली असेल तरी सुद्धा. परंतु सुदैवानं तुम्हाला जरी कोरोनाचा संसर्ग झाला आणि तुमची इम्युनिटी चांगली असेल तर तुम्ही त्या कोरोनाच्या आजाराविरुद्ध अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही त्याच्यावर मात करू शकता आणि अतिशय माइल्ड कॅटेगरीमध्ये तुम्ही उडाल आणि कमीत कमी दिवसामध्ये कोरोनावर मात करून तुम्ही बाहेर. त्यामुळे आपली इम्युनिटी फार छान आहे म्हणून आपण सोशल नॉर्म्स पाळायचे नाही किंवा प्रिव्हेन्शनसाठी काही काळजी घ्यायची नाही, हे अतिशय चुकीचा दृष्टिकोन समाजामध्ये काही अंशी पसरतोय. तो आपण निश्चितपणे बदलला गेला पाहिजे. त्यामुळे तुमची इम्युनिटी कशीही असो, ती स्ट्रॉंग असेल तर उत्तम, पण नसेल तरी सुद्धा तुम्ही कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर हे सर्व पाहिलेच पाहिजे असं माझं व्यक्तिशः मत आहे. अगदी बरोबर सांगितलं सर तुम्ही. पण जिथे रोगप्रतिकारक शक्ती आपण म्हणतो तिथं जीवनशैली आणि आहार या दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं असतं. तर सध्याच्या या कोविड पॅन्डेमिकमध्ये तुम्ही जीवनशैली आणि आहारामध्ये काही वेगळ्या गोष्टी किंवा काही त्याच्यामधला बदल सांगू इच्छिता? मॅडम, हा अतिशय सुंदर प्रश्न आहे की कोविड आणि आहार. वास्तविक मी कोविड आणि आहार याविषयी बोलताना मी त्याच्या 3 टप्प्यामध्ये त्याचं वर्गीकरण करेल. एक तर प्री कोविड असणारा आपल्याला आहार, कोविडच्या आजारामध्ये आवश्यक असणारा आहार आणि पोस्ट कोविड आहार. खरं तर प्री कोविड आहारामध्ये आपण नेहमीच म्हणतो की आपली इम्युनिटी छान हवी, त्यासाठी आपल्याला हाय प्रोटीन डाएटची निश्चितपणे गरज असते, सकस आहाराची निश्चितपणे गरज असते, योग्य विश्रांतीची गरज असते. आहारामध्ये प्री कोविडमध्ये प्री मेल म्हणजे
पुरुष आणि स्त्रियांमध्ये दोघांनाही असं मी सुचवेल की तुमचं हिमोग्लोबिन हे नेहमी चांगलं ठेवा. कारण हिमोग्लोबिनचं मुख्य कार्य हे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी हे असतं. त्यामुळे प्री कोविड तुम्हाला कोरोनाचा संसर्ग होऊ नये असं वाटत असेल तर एक हाय प्रोटीन डाएटची गरज असते. तुमचं हिमोग्लोबिन अतिशय चांगल्या प्रकारे हवं असं मला वाटतं. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की प्री कोविडमध्ये तुम्ही तुमच्या सकस आहाराकडे आणि हिमोग्लोबिनकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे हाय प्रोटीन डाएटची तुम्हाला जास्त गरज आहे. कोविडमध्ये तुम्ही विचारताल तर कोविडमध्ये आपल्या पूर्वापर आपल्या शास्त्राने सांगून ठेवलं की तुम्ही जेव्हा आजारी असता त्यावेळेला तुम्हाला अतिशय हलक्या जे पचनाला सुलभ डाएट पाहिजे असं तुमचा आहार असला पाहिजे. दुर्दैवानं आपल्याकडे असं कोविडच्या सिच्युएशनमध्ये चाललंय की तुम्हाला कोविड झाला की तुम्हाला असं सुचवलं जातं की तुम्ही हाय प्रोटीन डाएट करा. पण दुर्दैवानं ज्यावेळेला तुम्ही आजारी असता त्यावेळेला हाय प्रोटीन डाएट तुम्हाला पचायला अवघड असतं, ते जड असते. आणि मग तिथे तुम्ही अचानक हाय प्रोटीन डाएट चालू केलं की पोटात गडबड होणं, जुलाब होणं, उलट्या होणं अशा प्रकारचं हे होतं. तुम्हाला माहिती असेल तर कोकणामध्ये आंबील, नाचणीची आंबील नावाचं एक प्रकार असतं की ज्याच्यामध्ये तुमची इंटेस्टाइनल फ्लोरा चांगला मेंटेन होतो. किंवा साऊथमध्ये आदल्या दिवशी तुम्ही रात्री तांदूळ भिजायला घालता व त्याच्यावरती जी पेज येते ती आपण खाल्ल्यानंतर आपले गटमधले काही चांगले बॅक्टेरियाज असतात तर ते आपल्याला प्रोटेक्ट करतात. मुळात कसं होतं की आणि पोस्ट कोविडमध्ये म्हटल्यानंतर पोस्ट कोविड ज्या वेळेला कोविड होऊन रुग्ण बाहेर पडतात म्हणजे कोविडमध्ये झालं की तुम्हाला हलकं अन्न पाहिजे. म्हणजे जसं आपण आपल्या आजी आजोबांनी सांगितलंय तसं मुगाच्या काळ्या डाळीची खिचडी असू दे, वरण भात असू दे, ताकभात दही भात असू दे, अशा प्रकारचं हलकं अन्न आणि भरपूर जर पाणी पिलं तर कोविडच्या सिच्युएशनमध्ये हे अतिशय चांगलं सकस आहार असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर अर्थात आपल्याकडे जी जंक फूड जे आहे ते मात्र आपण निश्चितपणे कोविडच्या काळामध्ये टाळलं पाहिजे. तुम्ही जेव्हा पोस्ट कोविडकडे येता त्यावेळेलाही असंच म्हणलं जातं की तुम्ही आजारातून बाहेर पडला. अर्थात तुम्ही कितीतरी पेशंट असे बघितले की कोविडच्या काळात त्यांना भरपूर प्रकारचे अँटीबायोटिक्स वापरले, स्टिरॉइड्स वापरले आणि त्यामुळे तुमचा जो गॅस्ट्रो इंटेस्टाइनल फ्लोरा असतो तो मुळातच डिस्टर्ब झालेला असतो. तिथे तुम्ही इमिजिएटली पुन्हा पोस्ट कोविड ताबडतोब हाय प्रोटीन डाएट केले तरी सुद्धा ते पचायला जड असतात. त्यामुळे पोस्ट कोविडला सुद्धा तुम्ही हलक्या प्रकारचं अन्न सेवन केलं पाहिजे. आणि हो, अर्थात तुमचे 7-8 दिवस झाले, 7-8 दिवसानंतर मात्र तुम्ही पुन्हा इम्युनिटी बिल्ड करण्यासाठी हाय प्रोटीन डाएट, ताज्या फळभाज्या, पालेभाज्या, फ्रूट ज्यूस हे जर घेतलं तर त्याच्याकडून अतिशय चांगल्या प्रकारची अँटीऑक्सिडंट आपल्याला मिळतो. तसं इम्युनिटी वाईज आणि आहार याचा जर विचार केला तर मला नेहमी असं वाटतं की आपण इम्युनिटी म्हटलं की आपले शास्त्रीय आहार तज्ञांच्या बाबतीत असं आहार तज्ञांचं मत आहे की आपले इम्युन सेल्स जे असतात त्या ऑलमोस्ट 70% इम्युन सेल्स हे आपल्या गॅस्ट्रिक वॉल्समध्ये असतात. आणि ती जर गॅस्ट्रिक वॉल जर आपली गॅस्ट्रिक फ्लोरा जर आपण मेंटेन केला तर कुठल्याही प्रकारची इम्युनिटी बूस्ट होण्याच्या पलीकडे म्हणजे त्याचं अतिशय चांगलं कार्य आहे. त्यामुळे नेहमी हा जर गॅस्ट्रिक फ्लोरा पोस्ट कोविड जर तुम्हाला मेंटेन करायचा असेल तर मात्र जे अँटीबायोटिकचे झालेले जे वापर असतात किंवा स्टिरॉइड्स असतात त्यामुळे हा जो डिस्टर्ब फ्लोरा झालेला असतो त्यासाठी मात्र तुम्हाला काही वेळा प्रीप्रोबायोटिकची गरज लागते. आणि त्याच वेळेला मग दही, ताक वगैरे फळं, हिरव्या पालेभाज्या असं जर अन्न खाल्लं तर तुमची इम्युन सिस्टम अजून चांगली गोष्ट. म्हणून निश्चितपणे प्री कोविड, इन कोविड सिच्युएशन आणि पोस्ट कोविड यामध्ये आहाराचं महत्व हे अनन्यसाधारण आहे असं मला वाटतं. बरोबर आहे सर. तुम्ही प्री कोविड, ड्युरिंग कोविड आणि पोस्ट कोविड आहार आणि जीवनशैलीबद्दल अतिशय उत्तमरित्या सांगितले. पण मला असं एक म्हणायचं आहे, हे कोविड चालू व्हायच्या आधी आपण अगदी सकाळी आपले ज्येष्ठ नागरिक घरातले चालायला जाताना आपण बघत होतो. संध्याकाळी शाळा सुटल्यावर 6:30 नंतर मुलं ग्राउंडवरती बघत होतो. आता जो काही बदल घडलेला आहे तो ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या व्यायामामध्ये किंवा त्यांच्या जीवनशैलीमध्ये एक मोठा बदल घडलेला आहे. त्याचा काही पॅन्डेमिकमध्ये त्यांच्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो का? निश्चितपणे. बहुतः मनुष्य हा समाजप्रिय प्राणी. त्यातूनही मुलं म्हटली की ती मुलांमध्ये एकत्र खेळण्याकडे त्यांचा जास्त भर असतो. ज्येष्ठांना त्यांच्या वयातल्या लोकांची हितगुज करायला जास्त आवडतं
की जेणेकरून त्यांची सुखदुःख त्यांच्या बरोबर वाटली जातात. आणि मुळात लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक हे कोविडच्या कारकिर्दीमध्ये घरात बसल्यामुळे अर्थात त्यांच्यामध्ये व्यायामाचा अभाव झालाच आहे, परंतु त्याचबरोबर त्यांचं मानसिक आरोग्याचं खच्चीकरण पण झालं. आणि हे खऱ्या अर्थाने जर आपल्याला इम्प्रूव्ह करायचं असेल तर तिथे कुटुंबाचे सर्व घटक आणि तुमच्याबरोबर असणारे सर्व फॅमिली फिजिशियन हे खऱ्या अर्थाने त्याला चांगल्या प्रकारे मदत करू शकतात. एक काउन्सिलिंग चांगलं करू शकतात, त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्याच्या दृष्टीने काही ॲक्टिव्हिटीज करू शकतात आणि अर्थात त्यांच्यामध्ये काही सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने ते सर्व उपयोगी पडतात. आणि मला असं वाटतं की कोविड हा जरी शारीरिक जरी आजार असेल तरी त्याच्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका ही तुमच्या मानसिक कणखरपणाकडे आणि सकारात्मक दृष्टिकोनावर फार अवलंबून असतं असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे सर. जेव्हा कोविडची सुरुवात झाली तेव्हा आपण फॅमिली फिजिशियन फ्रंटलाईनवरती निदान करण्याच्या मागे होतो. त्याच्यानंतर आपला रोल आला तो वॅक्सिनेशनच्या महत्त्व सांगण्यामध्ये. आता वॅक्सिनेशन सुरू झालेलं आहे, पण फॅमिली फिजिशियन म्हणून सध्याची परिस्थिती आणि करोना आटोक्यात येण्यासाठीचे प्रयत्न याबद्दल काय सांगू इच्छिता? अतिशय सुंदर प्रश्न आहे. खरं तर करोना आटोक्यात येण्याच्या दृष्टीनं शासकीय पातळीवर अतिशय सुंदर प्रयत्न भारताकडून होत आहेत, परंतु ह्या सर्व प्रयत्नांनाच आपण एक जबाबदार नागरिक म्हणून आपण त्याला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करणं हा आपला नागरिक म्हणून एक महत्त्वाचा रोल आहे असं मला वाटतं. फॅमिली फिजिशियन आणि सर्व डॉक्टर्स हे त्यांच्या परीनं आरोग्य क्षेत्रात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. स्वतःचे जीव धोक्यात घालून सुद्धा कुटुंबामधील किंवा मित्रपरिवारातील कोविड संसर्ग झालेल्या लोकांची काळजी घेत असताना स्वतःचं मानसिक आरोग्य जपण्याबरोबरच समाजाचंही आरोग्य जपत आहेत आणि कोविडच्या सर्व नागरिकांना अतिशय सुंदर सेवा पुरवतात. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की पुणे शहर डॉक्टर असोसिएशन आणि जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन पुणे यांच्या माध्यमातून फॅमिली फिजिशियन ही अतिशय चांगली सेवा इथे बजावतात. तुम्ही मॅडम प्रिव्हेन्शनचं बोलला तर करोना होऊ नये किंवा प्रिव्हेन्शनच्या बाबतीत 3 घटकांवर मी काम करायला असं वाटतं की सर्वात पहिल्यांदा म्हणजे अर्ली डिटेक्शन झाले पाहिजेत. आणि सुदैवानं फॅमिली फिजिशियन हा फर्स्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो, त्यामुळे अर्ली डिटेक्शन, स्ट्रेसिंग, योग्य वेळेची ट्रीटमेंट आणि तो समाजामध्ये पसरू नये ह्या दृष्टीने प्रयत्न होणे मला आवश्यक वाटतं. आपण गेले वर्षभर सर्वत्र ऐकतोय की जे SMS आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे, 6 फुटाच्या पेक्षा जास्त अंतरावर राहिलं पाहिजे, मास्क वापरला पाहिजे, सॅनिटायझर वापरला पाहिजे. त्याच्याच बरोबर तुमचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असला पाहिजे, ही गोष्ट मला तेवढीच महत्त्वाची वाटते. आणि ह्या सर्वांबरोबर म्हणजे आता मीडियामध्ये तुम्ही सर्व ऐकताय की एक सुंदर शब्द आला की कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर. मग त्यामध्ये तुमचं सर्व मास्क आला, सॅनिटायझर आलं, सोशल डिस्टन्सिंग आलं, याचबरोबर वॅक्सिनेशनचा एक फार महत्त्वाचा रोल आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने कोविडचं जर आपल्याला प्रिव्हेन्शन करायचं असेल तर मला वाटतं की कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर विथ वॅक्सिनेशन याचा हे दोन्ही जर कंबाईन जर गेले तर कमीत कमी प्रयत्नामध्ये आपण जास्तीत जास्त प्रमाणात कोविड प्रिव्हेन्शनकडे वळू असं वाटतं. दुर्दैवानं सुरुवातीच्या वॅक्सिनेशनच्या काळात विवेक सर म्हणाले त्याप्रमाणे कोविड हेजिटन्सी नावाचा जो प्रकार होता की मेडिको फ्रॅटर्निटी बरोबरच समाजामध्ये सुद्धा लसीबाबत नकारात्मकता होती. पण सुदैवाने आता लसीच्या बाबतीत असं सिद्ध झालं की ज्यांनी 2 डोस लसीचे घेतलेत आणि 14 दिवस झाले त्यांच्यामध्ये मृत्यू होण्याचं किंवा ICU मध्ये जाण्याचं प्रमाण फार कमी आहे असं आता सिद्ध झाल्यामुळे वॅक्सिनेशनचे अतिशय सुंदर इफेक्ट आपल्याकडे मिळतात. त्यामुळे जर त्या करोनाला आपल्याला फाईट करायची असेल तर पुढच्या काळामध्ये सोशल कोविड जर त्या खऱ्या अर्थाने आपल्याला कोविडला फाईट द्यायची असेल तर कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर विथ वॅक्सिनेशन विथ रेस्पिरेटरी एटिकेट्स हा जर त्रिवेदी संगम आपण जर साधला तर चांगल्या प्रकारे आपण कोविडचं प्रिव्हेन्शन करू शकतो असं मला वाटतं.
तुमच्याशी एवढं बोलल्यानंतर एक निश्चित लक्षात आलं की सध्या कोविड आहे म्हणून कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर, पण एकदा कोविड गेला की मी असा सल्ला देईल की ॲप्रोप्रिएट बिहेवियर हा शब्द कायम राहिला पाहिजे. ॲप्रोप्रिएट बिहेवियर माझ्या दृष्टीने म्हणजे योग्य आहार, योग्य जीवनशैली आणि व्यायाम, आणि नक्कीच वेळोवेळी फॅमिली फिजिशियनचा सल्ला. हे जर असेल तर मला असं वाटतं की आज कोविडचा आजार आहे, उद्या नवीन कुठली साथ येऊ शकते, पण आपण जर या सगळ्यांचा संयम ठेवला तर निश्चितच आपण सगळ्याला सामोरे निश्चित जाऊ शकतो. सो बांधवकर सर, धन्यवाद. थँक्यू.